राधे राधे सगळ्यांना. मुलींनो, इडं बघा जा, इडं पुढं ढकलत जात जाऊ नका. आईचा इडो चांगला असतंय, चांगला असतंय म्हणून बघत नाहीत का मुलींनो? इडो बघायचा, बघायचा, कमेंट करायची, शेअर करायची, सपोर्ट करायचा. नवीन असलं तर सबस्क्राईब करायचं. तसं का करता हो मुलींनो? बघा जा की मी एवढा मोठा आशीर्वाद देते सगळ्यांना. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. बघा माणूस म्हणतंय हां बाई आपल्या मुलीचं लग्न होत नाही, लग्न होत नाही, लग्न होत नाही, लग्न होत नाही. मुलीचं होतंय, नंतर म्हणतो आपण काय म्हणतो, होईन हो, होईन हो, लग्न होईन, लग्न होईन. कवा होईन हो, कवा होईन? कसं मुलीचं लग्न होऊन जातं कळत नाही. मग सामनीवाली बाई दिसती, मग म्हणायचं काम नाही का तिला? अहो माझ्या मुलीचं लग्न झाले, तुम्ही म्हणलात म्हणून लग्न झालं हो. मग लई वर्षांनी माझ्या मुलीचं लग्न होत नव्हतं. तुमचं काम आहे ना त्या सामनेवाल्या बाईला बोलायचं? काहीच नाही, नॉर्मल बोलायचं, नॉर्मल, जसं काय काहीच नाही घडलं. मग हे बघा नंतर, अहो माझ्या मुलाचं लग्नच व्हाय नाही हो, मुलगीच भेटा नाही हो, मुलगीच भेटा नाही हो. मुलाचं बी हे बघा लग्न होतं आहे कळत बी नाही. अहो होईन हो, तुमच्या मुलाचं लग्न होईन, नक्कीच होईन. मग काम आहे ना त्या बाईचं. बाई मुलीचं पण झालं तुमच्या आशीर्वादाने, आणि मुलाचं पण झालं, आणि हे बघा आता सगळं चांगलं झालं. म्हणायचं काम आहे का नाही बघा? सगळ्यांना राधे राधे बरं का. म्हणायचं काम आहे ना, काहीच नाही. मग नंतर वापस ते बाई भेटती, म्हणते अहो 2 वर्ष झालं बाई, वर्ष झालं परी अजून काही लेकरू बाळच नाही बघा. मग ती बाई म्हणली, बाई मुलीचं लग्न होत नव्हतं, मी माझ्या सांगण्यावरून मुलीला चांगलं तळालं, लग्न झालं. पोराचं नव्हतं होत, पोराचं पण लग्न झालं. आणि तुम्ही आता म्हणतात की 2 वर्ष झालं, 1 वर्ष झालं, बाई लेकरू व्हायना, लेकरू व्हायना. अगं बाई जरा दम काढ की, 2च वर्षामध्ये हारली, 1च वर्षामध्ये हारलीस का? लेकरू होईन की, देवाची देण आहे, ते देणारच आहे ना. लेकरू होत नाही, लेकरू होत नाही, आणि मी काय देव आहे का? तू जर मला देवासारखं मानलं असतं तुला लेकरू झालं असतं. ती अशी बोलली, म्हणजे पहिलं कधी मी ऐकलेलं आहे. म्हणजे आमच्या आजीच्या इथं, आजीच्यात राहतो ना तवा. आणि मग बघा लेकरू बी झालं, लेकरू झालं. मग नंतर म्हणते हां बाई आता ते झालं, नातू मोठं झाला, शिक्षण झालं, सगळं झालं. आणि बाई नातूला माझ्या लेकरू व्हायना, नातूला लेकरू व्हायना, तर तुमच्यामुळंच झालं, तुम्ही मला आशीर्वाद द्यायचाच म्हणूनच झालं. मग लागली म्हणायला नंतर. म्हणते हो हो होईन ना, नातूला लेकरू होईन. बघा नातूला बी लेकरू झालं, ते बी लेकरू बी शिकायला लागलं, शिक्षण मोठं करायला लागलं, ते नातू बी मोठा झाला 20-22 वर्षाचा. मग ते चांगल्या मार्गी लागला, सगळं चांगलं झालं. तरी बी माणसाची अपेक्षाच राहते, म्हणजे आपल्यापासून अपेक्षा राहते. ते बघा आपल्या लेकापर्यंत, नातरुंडापर्यंत, पतरुंडाची बी आपण आशा करतो. कुठवर देवाला आपण सतवणार हो, कुठवर देवाला सतवणार? ह्याला सतवणं म्हणतात हो. देव तर आपल्या जिथं तिथं उभा राहतो, परी आपण देवाला कधी, म्हणजे आता 10मधून एखादा मानत असन. आपले तर बाबा इथं बसलेले आहेत देव परमेश्वर आपल्या, तर तुम्हाला वाटत असन देवाला जात नाही काय नाही, परी नक्कीच. म्हणूनच हे बघा माझं बार माझं चांगलं होतंय, बार माझं चांगलं होतंय. भले माझं कसं बी असू द्या, परी माझं चांगलंच होते, माझं कधीच हे नाही. चांगले हो का, देवाच्या दयाने माझे लेकरांच्या लग्न झालेत, पोरींचं लग्न झालेत, पोरांचं लग्न, नातरुंड झाले, पतरुंड झाले, माझं सगळं चांगलं झालं. मी तर देवाला हे बघा रोज हात जोडते की देवा मला सगळं दिलंस, घरं आहे, दार आहे, सगळं आहे माझ्या लेकरा बाळासाठी, सगळं आहे. असं काय मी एवढ्यावर पडेल नाही, काय नाही. पण मला वाटते की माझ्या पण लेकरांनी पुढं पाऊल टाकावं, माझ्या पण लेकरांनी सत्ता काहीतरी बनावं, म्हणून मी माझ्या हातात थोडं ठेवलेलं आहे. नाही तर मला काय करायचं आहे तर त्यांचंच आहे सगळं. राधे राधे बरं का, कुणाला राग नका येऊ देऊ, मी नका एक बोला वाटलं म्हणून बोलले. आणि मी तुम्हाला नाही बोलणार तर कुणाला बोलणार हो? माझा राग नका, मी उलटा मतलब काढत जाऊ नका. म्हणून नाही का माणसाची कधी अपेक्षा सरतच नाही हो, माणसाची अपेक्षा सरतच नाही. देव किती पण आपल्याला देतोय, आपली आशा कधी संपलीच नाही आहे. हे बघा लोक 90 वर्षाचे झाले तरी लोक म्हणतात हो माझं चांगलं होणारच आहे, हो माझं चांगलं होणारच आहे. हो बाबा होणार आहे चांगलं. आता तसंच मला वाटतंय, मी अजून बी कमवून लई मी मोठं बनन मला वाटतं हो. म्हणून तर उठूबर आले मी, सगळ्यांचं नाव ठेवून घेते मी. तर काय सांगावं, हसावा का रडावा, सगळ्यांचं नाव ठेवून घेते. पण देवाने हे बघा माझं स्वप्न पूर्ण करावा, माझ्या ह्या लेकरांसाठी, माझ्या पोरांसाठी, माझ्या सुनाबाळांसाठी, नातरुंड पतरुंडासाठी, सगळ्यासाठी हे बघा. आणि उरलं सुरलं
आपलं जे गरीब आहे, ज्याच्याकडे काहीच नाही त्याच्यासाठी करन, नक्कीच करन बघा मी. फक्त देवाने मला हातावर घ्यावा बस, बेस बरकत द्यावा. मी यूट्यूबवर आले ना, जेवढं नाव उठू देईन सगळ्यांनी तेवढं भरपाई करून द्यावा. माझी हीच इच्छा आहे देवाला, हेच मी प्रार्थना करते बघा. म्हणजे मग कसं माझ्या बी पाहुण्यांना वाटेल की केलं परी काहीतरी चांगलं झालं. आता त्यांना पण वाटतं ना हो, त्यांना तरी काय वाईट थोडं, त्यांना पण वाटतं कशाला आली, काय काय होतंय, काय पैसा भेटतंय, आपल्याकडं काय एवढे आष्टिंग नाही, काय नाही, तुमच्याबरोबर कोणी उभं नाही, बाहेरचं नाही, घरचं नाही, हे लोक काय पण बोलतात, हे करतात, त्या सगळ्यांना वाटतंय की हो. बरे आता मला पण नाही बघा वाटतं की देव परमेश्वर काहीतरी काहीतरी अपेक्षा वाटते हो, म्हणून बघा मी पण थांबले. सोडून पण दिलं होतं महागले 2-3 महिने कधीतरी टाकायची येडो. परी गावाला गेलं तसं आता मग वापस थोडं थोडं केलंय चालू. माफ करा मला, करी जा सपोर्ट, करी जा, आई म्हणून करी जा, बहीण म्हणून करी जा, काहीतरी सपोर्ट करी जा. माझा आशीर्वाद आहे सगळ्यांना. व्हिडिओ बघा जा.